नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आज आणखी एका नव्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आपण भूसंपादनाच्या बाबतीत जवळपास 11 व्हिडिओज आत्तापर्यंत पाहिलेले आहेत. अनेक व्ह्यूअर्सचं म्हणणं होतं की महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागामध्ये अनेक अंडरग्राऊंड पेट्रोलियम आणि गॅसच्या पाईपलाईन्सचे काम चालू आहे आणि त्यासाठीचं जे काही जमिनीच्या वापराचा हक्क संपादन केलं जातं, ती प्रक्रिया वेगळी आहे, ती समजत नाही. त्यामध्ये नेमकी काय प्रक्रिया राबवली जाते यासाठी एक स्वतंत्र व्हिडिओ केला पाहिजे. मी नेमकं हे काम केलेलं आहे, मला हे सर्व माहीत आहे. या कायद्यामध्ये अलीकडंच काही बदल झालेले आहेत, काही दुरुस्त्या झाल्या 2012च्या दरम्यान. या सर्व गोष्टीवरती चर्चा करावी म्हणून आज आपण हा व्हिडिओ करतो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण नेमकं काय पाहणार? पेट्रोलियम पाईपलाईनसाठी जेव्हा जमिनीच्या वापराचे हक्क संपादन केले जातात, ते कोणत्या कायद्याखाली केले जातात? अशा पाईपलाईन टाकत असताना शेतकऱ्यांचे आक्षेप काय असतात? त्याचं निवारण कसं केलं जातं? अलाइनमेंटमध्ये बदल केले जाऊ शकतात काय? या भूसंपादन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असते काय? जमीन वापर हक्क संपादनाचं मूल्यमापन कसं केलं जातं? सगळ्यात लोकांचा प्रश्न जो आहे तो मूल्यांकनाचा, व्हॅल्युएशन. रक्कम किती मिळणार आम्हाला, मोबदला किंवा याच्यासाठीचं जे नुकसान भरपाई ती आम्हाला किती मिळणार? भूसंपादनानंतर जमीन मालकी कुणाची असणार? कारण पाईपलाईन खाली असते, जमिनीच्या खाली अंडरग्राऊंड पाईपलाईन असते. वरतं पुन्हा जमीन जशीच्या तशी करून त्या जमीनदाराच्या ताब्यात किंवा जमीन मालकाच्या ताब्यात दिली जाते. व त्याची मालकी कुणाची असते? मूळ मालकाला पाईपलाईन टाकून झाल्यावर मग त्याच्यावर काही निर्बंध असतात का? त्याच्यावर पिकं घेता येतात का? आणि जर या कायद्यातल्या काही तरतुदीचा भंग केला किंवा चुका केल्या तर शिक्षेची तरतूद काही आहे का? असे काही मुद्दे आहेत जे आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर की कोणत्या कायद्याखाली केलं जातं, त्यासाठी आहे द पेट्रोलियम अँड मिनरल्स पाईपलाईन ॲक्ट. मिनरल्स पाईपलाईन ॲक्विजिशन ऑफ राईट ऑफ युजर इन लँड. या कायद्याचंच नाव आहे ॲक्विजिशन ऑफ राईट ऑफ युजर. म्हणजे पूर्ण जमीन घेतली जात नाही, विशिष्ट पट्टीचा, म्हणजे साधारण 30 मीटर, 18 मीटर, 25 मीटर, 24 मीटर रुंद आणि बाकी लांब, म्हणजे जितकी पाईपलाईन असेल तितकी, अशा पट्टीचा फक्त पाईपलाईन अंडरग्राऊंड घालण्यासाठी, जमिनीच्या खाली टाकण्यासाठी वापर करण्याचे जे हक्क आहेत, तिथून जाण्या येण्याचे जे हक्क आहेत, आणि जेव्हा कधी दुरुस्ती करायची असेल तेव्हा पुन्हा उकरून ते करायचे असतात, तेवढ्या वापरापुरते, यालाच ROW पण म्हणतात. ROW म्हणजे राईट ऑफ वे. म्हणजे तेवढा 30 मीटरचा पट्टा किंवा 24 मीटरचा पट्टा किंवा 18 मीटरचा पट्टा जो कोणता अक्विजिशन केला असेल त्या जमिनीमधून, तो मालकी त्या जमीन मालकाचीच राहते. फक्त तो जोपर्यंत पाईपलाईन आहे तोपर्यंत त्यावरती निरीक्षणासाठी, तपासणीसाठी, दुरुस्तीसाठी, फिरण्याचा, कधी खोलण्याचा, यासाठीचे जे हक्क आहेत ते हक्क याद्वारे भूसंपादित केले जातात. म्हणजे जमिनीच्या वापराचे हक्क भूसंपादित केले जातात. हा पूर्ण भूसंपादनाचा कायदा नाही. यासाठी आणखी नियम कोणता आहे? मग त्याच्यासाठी हा 62चा कायदा आहे. 63ला त्याच्याखाली नियम करण्यात आले. पेट्रोलियम अँड मिनरल पाईपलाईन्स ॲक्विजिशन ऑफ राईट ऑफ युजर इन लँड रूल्स 1963. आता कोणताही कायदा असो, हे 12-15 कायदे आहेत. असे महामार्गाचा कायदा आहे, ज्याला आपण नॅशनल हायवेज ॲक्ट म्हणतो. रेल्वेचा कायदा आहे, मेट्रोचा कायदा आहे, पाईपलाईनचा कायदा आहे. असे खूप कायदे आहेत. जवळपास 12-15 कायदे आहेत जे परिशिष्ट 4मध्ये नवीन भूसंपादन कायद्यात लिहिलेले आहेत. आणि 2015मध्ये याला दुरुस्ती आणली होती, पण ती दुरुस्ती संमत झाली नाही. म्हणून त्यांनी एक रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीची ऑर्डर काढली. आणि या 12ही कायद्यांमध्ये जेव्हा ज्या प्रकारचं भूसंपादन होईल त्या सर्व भूसंपादनाला मूल्यांकनाचे जे नियम असतील, हे नवीन 2013च्या, ज्याला आपण द राईट टू फेअर कॉम्पेन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ॲक्ट 2013 म्हणतो, या कायद्यातले जे भूसंपादनाचं मूल्यमापनाचं तरतुदी आहेत किंवा मूल्यांकनाच्या तरतुदी आहेत, व्हॅल्युएशनच्या तरतुदी आहेत, त्या तरतुदीकडे लागू पडतील असं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. तेव्हा कोणता कायदा लागू होतो, कोणता नियम लागू होतो, आणि लँड ॲक्विजिशन कायद्याची कोणता भाग, म्हणजे फक्त मूल्यांकनापुरता भाग किंवा व्हॅल्युएशनपुरता भाग
लागू होतो हे आपण या ठिकाणी पाहिलं. या कायद्यामध्ये साधारण 18 सेक्शन्स आहेत. छोटासा कायदा आहे. पहिल्या सेक्शनमध्ये या कायद्याचं नाव दिलेलं आहे, जे वरती आपण पाहतो आहोत, दी पेट्रोलियम अँड मिनरल्स पाईपलाईन ॲक्विजिशन ऑफ राईट ऑफ युजर इन लँड ॲक्ट 1962. पुढे आहेत डिफिनिशन्स. यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची डिफिनिशन केली. कॉर्पोरेशन म्हणजे जे ॲक्विजिशन करायला येतं, मग भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन असेल, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन असेल, IOCL असेल, गेल असेल, निरनिराळे जे पेट्रोलियमच्या उद्योगामध्ये काम करणाऱ्या सरकारी कंपन्या, कॉर्पोरेशन किंवा खाजगी कंपन्या, कॉर्पोरेशन असतील ते असतील. यामध्ये 3 कलम आहेत. या 3 कलमामध्ये जे वरती गव्हर्नमेंटची व्याख्या केलेली आहे. गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, जिथे स्टेट गव्हर्नमेंट असं स्पष्ट केलेलं आहे, स्टेट गव्हर्नमेंट. एक कॉम्पिटंट अथॉरिटीची व्याख्या केलेली आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट. कलम 3 प्रमाणे एका केंद्र सरकारने आणि त्या कॉर्पोरेशनने त्याची शिफारस केली अशा अधिकाऱ्याला कॉम्पिटंट अथॉरिटी, ज्याला आपण सक्षम प्राधिकारी असं म्हणतो, त्यांना ते नेमतात. आणि हे सक्षम प्राधिकारी त्या कॉर्पोरेशनच्या साठी या जमिनीतले जे अधिकार आहेत किंवा वापराचे अधिकार आहेत ते ॲक्विजिशन करण्याचं किंवा त्याचं संपादन करण्याचं काम करतात. आणि ते तटस्थ असतात, ते ना कंपनीचे असतात. जरी कंपनीकडे डेप्युटेशनवर काम करतात, बहुतेक सर्वसाधारणपणे राज्य शासनाचे जे उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असतात, अप्पर जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असतात, ते अशा ठिकाणी डेप्युटेशनवर जातात आणि हे काम करतात. मी देखील 5 वर्ष डेप्युटेशनवर हे काम केलेलं आहे आणि जवळपास 5,000 शेतकऱ्यांच्या जमिनीतून मुंबईपासून तर इंदोरपर्यंतच्या पाईपलाईनच्या साठी वापराचे हक्क ज्याला आपण भूसंपादन म्हणतो, ते काम मी केलेलं आहे. एक नोटिफिकेशन केंद्र सरकारकडे, एकदा का कॉम्पिटंट अथॉरिटीची नेमणूक झाली की कॉम्पिटंट अथॉरिटी कंपनीकडून एक अलाइनमेंटचा नकाशे प्रत्येक गाववार आणि मीटर म्हणजे जिथपासून जिथपर्यंत जाणार असेल तिथपर्यंत ही पाईपलाईन कोणत्या कोणत्या सर्वे नंबरमधून किती अंतरावर म्हणजे किती घ्यायचं आहे. 18 मीटर, समजा 18 मीटरचा पट्टा घ्यायचा आणि तो 18 मीटर कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो. आणि याच्यासाठीचे जे काही हे असतात, अलाइनमेंट्स असतात, जनरली सर्व्हे कंपन्यांना एंगेज करून हे कॉर्पोरेशन्स याच्यासाठीचे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करतात. त्याच्यानंतर त्याचे गाववार सर्व्हे नंबरवार नकाशे तयार करतात आणि असे नकाशे, लेआउट आणि अलाइनमेंट तयार केल्यानंतर ते एकदा कॉम्पिटंट अथॉरिटीकडे आलं की कॉम्पिटंट अथॉरिटी पुन्हा त्यामध्ये असणारे जे सर्व्हे नंबर्स आहेत ते सर्व्हे नंबर कोणाच्या मालकीचे आहेत त्यांची यादी करणं, त्याचे 7/12 मिळवणं हे काम करतात. ते झालं की त्याची गाववार सूची तयार होते आणि पूर्ण पाईपलाईनसाठी किती गावं आणि किती सर्व्हे नंबरमध्ये किती अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी किती क्षेत्र जातं याचं एक ॲनेक्स्चर किंवा शेड्यूल तयार करून एक नोटिफिकेशन, ड्राफ्ट नोटिफिकेशन तयार करतात हे कॉम्पिटंट अथॉरिटी. आणि ही जमीन पेट्रोलियम पाईपलाईन, भूमिगत पेट्रोलियम पाईपलाईनसाठीच्या जो काही सार्वजनिक प्रयोजन आहे त्यासाठी त्याचे वापराचे हक्क संपादित करायचे आहेत, हा उद्देश स्पष्ट करून असा ड्राफ्ट तयार करून ते सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवतात. सेंट्रल गव्हर्नमेंट ते तपासतं. सेंट्रल गव्हर्नमेंटची कॉर्पोरेशनकडून माहिती घेतल्यानंतर आणि कॉम्पिटंट अथॉरिटीकडून माहिती घेतल्यानंतर खात्री झाल्यानंतर ते नोटिफिकेशन तिथले अंडर सेक्रेटरी किंवा डेप्युटी सेक्रेटरी साईन करून काढतात. ते सर्व वृत्तपत्रांमध्ये आणि केंद्र शासनाच्या गॅजेटमध्ये पब्लिश होतं. मग पब्लिश झाल्यानंतर कॉम्पिटंट अथॉरिटी या सर्व शेतकऱ्यांना ते कळेल अशा पद्धतीने सर्वत्र ते पब्लिश करतात. मग त्या कॉम्पिटंट अथॉरिटीच्या कार्यालयामध्ये, तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये, तलाट्याच्या कार्यालयामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, नंतर जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हाधिकाऱ्यांची कार्यालय, सर्व ठिकाणी पब्लिश करतं आणि या शेतकऱ्यांना ते नोटिफाय केलं जातं. त्यांना नोटिसा देऊन त्यांना कळवलं जातं की असं ॲक्विजिशन आम्ही राईट टू यूज म्हणजे फक्त आम्हाला जमिनाच्या वापराचे हक्क, म्हणजे साधारण जमीन ताब्यात घेतल्यापासून 3 ते 6 महिन्यामध्ये ती पाईपलाईन गाडली जाते, पुन्हा जमीन तशीच केली जाते. म्हणजे फार तर शेतकऱ्याची गैरसोय किती 3 ते 6 महिने होण्याची शक्यता असते. तेवढा काळ तिथे वाहने जातात, त्यामुळे थोडंसं नुकसान होतं. त्याच्या नुकसान भरपाई ठरवण्याचं काम आणि त्या 18 मीटरचा पट्टा किंवा 30 मीटरचा जो काही पट्टा असेल त्या पट्ट्यामध्ये जे असणारं पीक आहे त्या पिकाची ॲक्च्युअल जे काही मूल्य असेल ते देणं, त्याच्या जर झाडं असेल तर झाडांचं मूल्य देणं, तिथं घरं, विहिरी, बांध असं काही असेल तर त्याचं मूल्य देणं, हे सर्व काम करावं लागतं. तर ते कसं केलं जातं हे आपण पुढे पाहू. पण एकदा का हे नोटिफिकेशन पब्लिश झालं की त्याला 21 दिवसात लोकांना त्याच्यावरती हरकती घेता येतात. हरकती कशासाठी?
हा पाईपलाईन जाण्याचा जो हेतू आहे हा सार्वजनिक हेतू नाही, असं जर त्यांना वाटत असेल तर असे जे काही यांच्या हेतूला म्हणजे याच्या उद्देशाला हरकत असणारे जे काही मुद्दे आहेत ते त्यांना 21 दिवसाच्या आत लेखी स्वरूपामध्ये त्या कॉम्पिटंट अथॉरिटीकडे त्यांना हरकती घेता येतात लेखी स्वरूपामध्ये. हे नोटिफिकेशन पब्लिश झालं कलम 3चं की त्या कॉर्पोरेशनला आणि कॉम्पिटंट अथॉरिटी ज्यांना ज्यांना ऑथराईज करेल अशा लोकांना जमिनीमध्ये प्रवेश करण्याचे, सर्व्हे करण्याचे, मापं घेण्याचे, नमुने घेण्याचे, सैल म्हणजे मातीचा नमुना घेतला जातो, पाण्याचा नमुना घेतला जातो, खोली तपासली जाते, बरेच तांत्रिक जे काही सोपस्कार आहेत त्यामध्ये ते पाडले जातात. मग असे जितके आक्षेप येतील आणि बहुतांशी आक्षेप जनरली जे असतात ते जमिनीचे 2 भाग होतात, पण 2 भाग होत नाही. त्याचं कारण काय की जमिनीच्या खाली ती पाईपलाईन असते. मधून गेली तरी त्यांनी काही फार फरक पडत नाही, बाजूने गेली तरी फार फरक पडत नाही, मधून गेली तरी फार फरक पडत नाही. त्यामुळं असे आक्षेप फारसे काही टिकत नाहीत. मधून घेतली काय बाजू शेवटी ती जमिनीच्या खाली आहे, नंतर ते परत जमीन जशीच्या तशी करून तुमच्या ताब्यात देणार असल्यामुळे तो काही फारसा इश्यू येत नाही. पण जिथे फार हरकतीचा मुद्दा असू शकतो किंवा एखाद्याची विहीरच त्याच्यामध्ये बुजणार असेल आणि ती वाचवता येऊ शकते का अशी जर विनंती केली तर तेवढ्या बाबतीत अलाइनमेंट चेंज करून जर टेक्निकली काही अडचण येणार नसेल तर ती अलाइनमेंट चेंज करण्यासाठी इंजिनिअरिंग स्टाफ मात्र नक्की प्रयत्न करतो. असे जे आक्षेप येतात त्या प्रत्येक आक्षेपकाराला सक्षम प्राधिकारी नोटीस पाठवतात. त्याचं म्हणणं स्वतः येऊन त्याला लेखी स्वरूपात, तोंडी स्वरूपात किंवा त्याच्या वकिलामार्फत त्याचं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. त्याला पुरावे सादर करायचे असेल ते सादर केले जातात आणि मग त्या प्रत्येक आक्षेपावरती तो आक्षेप स्वीकारला की नाही, का आक्षेप नाकारला याच्या बाबतीत निर्णय होतो. तो निर्णय प्रत्येक आक्षेपकाराला कळवला जातो आणि हे झाल्यानंतर सक्षम प्राधिकारी किती नोटीस कोणत्या तारखेला कुठे कुठे पब्लिश केली, 21 दिवसामध्ये किती आक्षेप आले, त्या आक्षेपाची हिअरिंग केव्हा केली, मग आक्षेपाच्या हिअरिंग नंतर डिसिजन काय घेतला तो त्यांना कळवला का, असा एक अहवाल तयार करून तो केंद्र शासनाला सादर करतात. आणि इथे आक्षेपाच्या बाबतीत सक्षम प्राधिकाऱ्यांनी घेतलेला जो निर्णय आहे तो अंतिम असतो. त्याला कुठेही अपिलात हे करता येत नाही. जर अपिलात करायचं असेल तर जेव्हा कधी भूसंपादनाचा मुद्दा किंवा त्याच्या मूल्याचा मुद्दा जिल्हा न्यायालयाकडे उपस्थित केला जाईल त्यामध्ये त्याला ते मांडता येऊ शकतं. असं आक्षेपाच्या संदर्भातला अहवाल तयार करून पुन्हा तपासणीनंतर कोणत्या गटात किती, कोणत्या सर्वे नंबरमध्ये किती क्षेत्र लागतं आहे याविषयी खात्री केल्यानंतर आणखी एक डिक्लरेशन तयार केलं जातं आणि ते डिक्लरेशन किंवा नोटिफिकेशन केंद्र शासनाकडे पाठवलं जातं. सक्षम प्राधिकाऱ्यांनी केलेला अहवाल, त्या कॉर्पोरेशनचं म्हणणं आणि प्रत्यक्षात कलम 3चं नोटिफिकेशन, त्याच्या पब्लिकेशनचं रेकॉर्ड हे सर्व पाहिल्यानंतर केंद्र शासन कलम 6 प्रमाणे आणखी एक नोटिफिकेशन किंवा डिक्लरेशन जाहीर करतं आणि त्याप्रमाणे त्याच्या अनुसूचीमध्ये लिहिलेले जे सर्वे नंबर आहेत आणि त्याच्यासमोर लिहिलेले जे क्षेत्र आहे ते क्षेत्र त्याचे राईट ऑफ युजरचे अधिकार जे आहेत ते अक्वायर करण्यात आले आहेत आणि ते केंद्र शासनाकडून त्या कॉर्पोरेशनकडे निहित झाले आहेत किंवा व्हेस्ट झाले आहेत असं त्यात जाहीर केलं जातं. आणि ही शेतकऱ्याकडून ताब्यात घेण्याची आणि कॉर्पोरेशनच्या ताब्यात देण्याची जी प्रक्रिया आहे ती सक्षम प्राधिकाऱ्याला त्याच्या स्टाफमार्फत ती करावी लागते. अशा पद्धतीची जी ही एक लिगल प्रक्रिया आहे. मग हे एकदा झालं की सेंट्रल गव्हर्नमेंटचे आणि कॉर्पोरेशनचे अधिकारी, राज्य शासनाचे अधिकारी इन्स्पेक्शनसाठी, निराळ्या कामासाठी आणि पाईपलाईन ले करण्यासाठी किंवा पाईपलाईन त्या जमिनीमध्ये टाकण्यासाठी प्रत्यक्ष खोदकाम सुरू करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू करू शकतात. ती सुरू केल्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याची जबाबदारी वाढते. प्रत्यक्षात जमीन ताब्यात घेताना कोणती स्थिती होती हे त्यांना पाहून घ्यावी लागते आणि जेव्हा पाईपलाईन गाडून पूर्ण वरती सपाट केलं जाईल किंवा लेव्हलिंग केलं जाईल तेव्हा जशी जमीन पूर्वी होती तशी जमीन झाली पाहिजे. त्याला आपण रेस्टोरेशन ऑफ लँड म्हणतो. ते फुल सॅटिस्फॅक्शनपर्यंत शेतकऱ्याच्या आणि कॉम्पिटंट अथॉरिटीच्या ते करून घेण्याची जबाबदारी सक्षम प्राधिकाऱ्याची असते आणि त्यांनी ते करून घ्यायची असते. आणि एकदाच केलं की जमीन पुन्हा ती त्याच्या ताब्यात जाते, शेतकऱ्याच्या ताब्यात जाते. म्हणजे त्या जमिनीच्या खाली पाईपलाईन टाकली ती केंद्र सरकारची मालमत्ता आहे, ती नॅशनल ॲसेट आहे आणि तिचं संरक्षण करण्यासाठी जी जबाबदारी आहे ती मात्र आता सर्वांची आहे आणि शेतकऱ्याची देखील जबाबदारी याच्यामध्ये आहेच, कारण ती त्याच्या शेतातून जात असते. मग हे एकदा झालं की त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन सुरू होतात. शेतकऱ्याला काय करता येतं, जमिनीवर पिकं घेता येतात, पण तिथे खूप खोलवर मुळं असणारं झाड तिथे लावता येणार नाही. तिथे खोदकाम करता येणार नाही, म्हणजे विहीर वगैरे त्या पाईपलाईनवर घेता येणार नाही. तिथे
शेततळं त्या पाईपलाईनवर करता येणार नाही. तिथे मोठं कन्स्ट्रक्शन कायमस्वरूपी असणारं, ज्याला आपण परमनंट स्ट्रक्चर म्हणतो, ते त्यांना तिथे बांधता येणार नाही. आणि जेव्हा कधी काही असं करायचं असेल तेव्हा कॉम्पिटंट अथॉरिटीची पूर्वपरवानगी, म्हणजे त्या कॉर्पोरेशनची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय किंवा त्याचा NOC घेतल्याशिवाय त्याला त्याचा वापर देखील बदलता येणार नाही. ही जी प्रक्रिया आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे रिस्ट्रिक्शन्स त्यांच्याकडे नेहमी राहतात. शेतकऱ्याला जमीन जरी मालकीची असली तरी त्यांच्यावरती हे रिस्ट्रिक्शन कायमस्वरूपी राहतात. मग प्रश्न सुरू होतो कॉम्पेन्सेशन, ज्याला आपण नुकसान भरपाई किंवा मोबदला असं म्हणतो. आता पूर्ण जमीन घेत नाही म्हणून पूर्ण मोबदला मिळणार नाही. म्हणजे जे काही 18 मीटरचा पट्टा असेल, 24 मीटरचा पट्टा असेल किंवा 30 मीटरचा पट्टा असेल, त्या पट्ट्यासाठी एकूण जे क्षेत्र असेल, समजा 10 आर क्षेत्र गेलं एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या व्यक्तीचं 100 आर क्षेत्र गेलं, तर त्या ठिकाणी जो बाजारभाव चालू असेल त्या बाजारभावानुरूप आणि ज्याला आपण नवीन भूसंपादनाचा कायदा म्हणतो त्या भूसंपादनाच्या कायद्याच्या तत्वाप्रमाणे मूल्यांकन केलं, म्हणजे जास्तीत जास्त व्हॅल्युएशन जे असेल त्याच्याप्रमाणे जे मूल्यांकन येईल, त्याच्याप्रमाणे जो सोलॅटियम येईल, त्याच्याप्रमाणे जे व्याज येईल, ते सर्व झाल्यानंतर जे 10% निघेल तेवढा 10% भाग मात्र त्या शेतकऱ्याला ती जमीन वापरण्याबद्दल दिला जातो. म्हणजे किती मोबदला किती मिळतो? एकूण बाजार मूल्याच्या, एकूण जी जमीन वापराखाली येणार आहे, जिचे अधिकार संपादन केले आहेत वापराचे, ज्याला आपण राईट ऑफ युजर म्हणतो किंवा राईट ऑफ वे म्हणतो, त्या जमिनीचं जे बाजार मूल्य येईल ते अगदी नव्या भूसंपादन कायद्याप्रमाणे त्याच्या कलम 26, 27, 28, 29, 30, 31 प्रमाणे केल्यानंतर जे येईल, ज्याच्याविषयी आपण ऑलरेडी व्हॅल्युएशनचा व्हिडिओ यापूर्वी केलेला आहे, तो व्हॅल्युएशनचा व्हिडिओ आपण पाहून घ्या. व्हॅल्युएशन कसं केलं जातं त्याचा 10%, त्याचा 10% मोबदला याला जमिनीचा मोबदला म्हणून दिला जाईल. आता तुम्ही म्हणाल पिकाचं काय? पिकाचा जो काय बाजारभावाने ज्या पट्टीमध्ये, ज्या 24 मीटर, 30 मीटर किंवा 18 मीटरची पट्टी असेल, त्यात उभं जे पीक असेल त्या पिकामध्ये पिकाचं जे काही मूल्य येईल, प्रत्यक्षात जर उभं पीक असेल आणि ते कापलं तर त्याचे जे काही मूल्य येईल, आता आम्ही जिथे पाईपलाईन टाकली तिथे अनेक ठिकाणी डाळिंबाची शेती होती, अनेक ठिकाणी कवठाची फार जुनी झाडं होती, अनेक ठिकाणी केळीच्या बागा होत्या, अनेक ठिकाणी मिरची होती, अनेक ठिकाणी ऊस होता. तेव्हा असं जे काही पीक असेल तेव्हा त्या पिकाचं तेवढ्या क्षेत्रामध्ये यील्ड किती आलं असतं त्याचा अंदाज निरनिराळ्या यंत्रणांचा वापर करून घेतला. ॲग्रिकल्चर ऑफिसर्स आहेत, फलोत्पादन अधिकारी आहेत, त्याच्यातले तज्ज्ञ आहेत, कृषी उत्पन्न बाजार समित्याकडचे दर आहेत, हे सर्व घेऊन कॉम्पिटंट अथॉरिटी तो मोबदला ठरवतात. तो मोबदला ठरवताना शेतकऱ्याला विचारात घेतात, त्याचं म्हणणं देखील विचारात घेतात आणि तो मोबदला जसा त्याचा पूर्ण दिला जातो. आता काही ठिकाणी झाडं उभी असतात मोठी मोठी, ती झाडं तोडावीच लागतात. काही ठिकाणी विहिरी उजल्या जातात, काही ठिकाणी एखाद्या घराचं स्ट्रक्चर पडतं, ते मात्र जे काही त्याचं बाजार मूल्य असेल ते बाजार मूल्य पूर्ण दिलं जातं. म्हणजे पिकाचं बाजार मूल्य, झाडांचं बाजार मूल्य, स्ट्रक्चरचे बाजार मूल्य जे पूर्णपणे दिलं जाईल. फक्त जमिनीचं जे काही मूल्य आहे ते 10% दिलं जाईल असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. मग कंपनी काय करते किंवा कॉर्पोरेशन काय करतं? कॉम्पिटंट अथॉरिटीला बँकेमध्ये खातं उघडायला लावतं. ते खातं उघडल्यानंतर ही जी कॉम्पेन्सेशनची रक्कम आहे ती त्या खात्यामध्ये जमा केली जाते आणि या खात्यातून प्रत्येक शेतकऱ्याचं मोबदला किती आहे, मग जमिनीचा हक्काचा 10% किती येतो, पीक असेल तर पिकाचा किती येतो, झाडं असतील तर झाडांचा किती येतो, स्ट्रक्चर असेल तर स्ट्रक्चरचा किती येतो, असा एकूण मोबदला किती ते ठरवून त्या शेतकऱ्याला बँकेमध्ये खातं ओपन करायला लावतात आणि त्याच्या खात्यामध्ये ती रक्कम जमा केली जाते किंवा त्यांना चेक दिला जातो. अशा पद्धतीनं हे काम केलं जातं. कॉम्पिटंट अथॉरिटी जी असते त्यांना सिव्हिल कोर्टाचे अधिकार असतात. पुरावा घेताना ॲफिडेविट घेणं, प्रतिज्ञापत्रावरती पुरावा घेणं, नंतर पुरावा देण्यास भाग पाडणं, समन्स काढणं, कुणाचेही रेकॉर्ड मागवणं, याबाबत जे काही सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहे ते सर्व अधिकाऱ्यांना असतात. हे काम करताना जे सद्भावनेने केलेलं काम आहे त्या पूर्ण कामाला या कायद्यामध्ये संरक्षण दिलेलं आहे. आणि जर कॉम्पिटंट अथॉरिटीने जे काही व्हॅल्युएशन केलं ते पटलं नाही तर या कायद्यामध्ये जे दिलेले मूल्यांकनाचे तत्त्व आहेत त्या तत्वाप्रमाणेच डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे जर तक्रार केली यांनी शेतकऱ्यांनी तर तो संदर्भ डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे पाठवला जाऊ शकतो आणि कॉम्पिटंट अथॉरिटी संदर्भ पाठवतात. डिस्ट्रिक्ट कोर्ट त्याला अपील म्हणून दाखल करून घेतं आणि त्याचं रिव्हॅल्युएशन डिस्ट्रिक्ट कोर्ट करतं आणि त्यासाठी कॉम्पिटंट अथॉरिटीने जे पुरावे पाहिले होते ते पुन्हा एकदा
पाहण्याचं काम डिस्ट्रिक्ट कोर्ट करत असतं. बाकी डिस्ट्रिक्ट कोर्टात मूल्यांकनाच्या अपिलाशिवाय बाकी कुठलंही कोर्ट ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. यासाठी जर कोणी अडथळा आणला काम करताना, त्यासाठी 6 महिन्यापर्यंत कारावासाची शिक्षा, सश्रम कारावासाची शिक्षा आणि दंड किंवा दोन्हीही शिक्षा एकत्र असं देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे. शिवाय पाईपलाईन जी पुरलेली आहे जमिनीमध्ये, भूमिगत केलेली आहे, तिला खोलून जर कोणी काही कनेक्शन किंवा तिथे काही चोरी करण्याचा प्रयत्न केला तर अशा व्यक्तीला अटक करून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. त्याला 10 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा आणि दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. याशिवाय जर कोणी पाईपलाईनचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्याला देखील 10 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड किंवा दोन्ही असंही होऊ शकतं. याशिवाय आणखी काही ऑफेन्सेस आहेत किंवा ज्याला आपण गुन्हे म्हणतो, या सर्व गुन्ह्याची बाबतीत अत्यंत कडक तरतुदी या कायद्यामध्ये केल्यात, कारण हे एक नॅशनल ॲसेट असतं आणि यातले फक्त अडथळा आणणं एवढा जर ऑफेन्स सोडला तर बाकीचे सर्व ऑफेन्सेस हे कॉग्निजेबल आहेत आणि त्याला बेल शक्यतो दिला जात नाही. आणि बेल द्यायचं असेल तर त्यावेळेस शासनाच्या प्रॉसिक्युटरचं जे काही म्हणणं आहे ते ऐकल्याशिवाय त्यांना बेल दिले जात नाहीत. नंतर जर एखाद्याची गाडी पकडली चोरी करताना तर त्याने चोरी केली नाही आणि ती गाडी त्याची आहे हे सिद्ध करण्याचं जे काही बर्डन आहे त्याचं बर्डन मात्र त्या व्यक्तीवरती असतं. आणि कंपनीनं किंवा कॉर्पोरेशननं जे म्हणून काम केलं असेल ते जोपर्यंत अदरवाईज प्रूव्ह होत नाही, कॉन्ट्ररी प्रूव्ह होत नाही, तोपर्यंत ते केलेलं बरोबर आहे असं देखील कोर्ट समजतं. बेलच्या प्रोव्हिजन्स आपण पाहिलेले आहेत. क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या काही कलमं याला लागू होणार नाहीत. याला कायद्यात रूल्स करण्याचे अधिकार आहेत. आपण रूल पाहिला 1963चा आणि बाकीचे जे काही कायदे आहेत त्या कायद्यातल्या ज्या उचित तरतुदी आहेत त्या याला लागू होतील. म्हणजे आपण आता जो नवीन भूसंपादनाचा कायदा पाहिला त्या भूसंपादनाच्या कायद्यातल्या तरतुदी याला लागू होतील असं आपल्याला दिसतं. म्हणजे एकूणच जर आपण अत्यंत थोडक्यात हे पाहायचं असेल, पूर्ण जमीन संपादित होत नाही. जमिनीचा काही भाग पाईपलाईन भूमिगत टाकण्यासाठी काही दिवसासाठी ताब्यात घेतला जातो आणि जितके दिवस ताब्यात घेतलं जाईल त्यासाठी जे काही नुकसान होईल, सेव्हरन्समुळं, रस्ते केल्यामुळे, पीक दबलं गेलं असेल, पीक काढलं असेल, हे सगळं नुकसान जे काही चालू बाजारभाव असेल त्याप्रमाणे भरून देण्याची तरतूद या कायद्यात आहे. झाडं तोडली झाडांची भरपाई देण्याच्या कायद्यात आहे. स्ट्रक्चर्स तोडले स्ट्रक्चरची भरपाई देण्याचे या कायद्यात आहे. आणि जमिनीचा जे मोबदला आहे तो जो बाजारभावाने भूसंपादनाचं मूल्य काढलं जातं त्या पद्धतीने सर्व ज्याला सोलॅसियम वगैरे टाकून जे काही मूल्य येईल त्या मूल्याच्या 10% असं या ठिकाणी दिलं जातं. आणि असा एक अत्यंत छोटासा हा कायदा आहे. हा साधा कायदा आहे. याच्यासाठीचे संदर्भ आपल्याला वाचायचे असतील तर मी यासोबत एक ड्राईव्हवरती फोल्डर करून ठेवतो आहे. त्याच्यामध्ये पेट्रोलियम पाईपलाईन ॲक्ट, त्याचे रूल्स, आपला नवीन भूसंपादनाचा कायदा, रिमूव्हल ऑफ डिफिकल्टीची ऑर्डर, सुप्रीम कोर्टाचा 2 डिसिजन आहेत आणि नंतर हायकोर्टाचे पण 2-3 डिसिजन्स आहेत ते या ठिकाणी आपण ठेवतो आहोत. ज्यांना म्हणून हे लागत असतील त्यांनी ते जरूर डाउनलोड करावेत, वाचावेत, इतरांना देखील द्यावेत. आणि असं ज्यांच्या ठिकाणावर आता काय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, तेव्हा अशा निरनिराळ्या भागामधून अशा पाईपलाईन्स जातात आणि अनेक शेतकऱ्यांना ही पद्धती, अधिकाऱ्यांना देखील ही कार्यपद्धती नवीनच आहे. तेव्हा ही कार्यपद्धती समजून घेणं तसं अर्थ रंजक आहे. त्याचं कारण की हे नेहमीच्या लँड ॲक्विजिशनपेक्षा एक वेगळ्या प्रकारचं ॲक्विजिशन आहे. तेव्हा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिचितांना पाठवा, त्यांनाही लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. असाच एक कायदा महाराष्ट्र शासनानं देखील केलेला आहे. ड्रेनेजच्या पाईपलाईन, पाण्याच्या पाईपलाईन आणि निरनिराळ्या भूमिगत तारा किंवा विद्युत वाहिनी या टाकण्यासाठी देखील असाच एक कायदा केला आहे. पुढच्या भागामध्ये त्या कायद्याची माहिती आपण पाहूया. तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.